बघूया। कुणाचं लग्न ठरलं तर होणारे पती पत्नी हे विवाह स्थळाची पाहणी करतात, तसं ते स्वाभाविक सुद्धा आहे। पण केतन आणि सियाच्या लग्नाबाबत मात्र वेगळाच प्रकार घडला। केतन आणि सियाचं लग्न जिथं होणार होतं त्याची पाहणी मात्र सियानं तिच्या प्रियकरासोबत म्हणजे चेतन सोबत जाऊन केली होती। धक्कादायक म्हणजे त्यासाठी ते दोघे राजस्थानला गेले आणि तिथे जाऊन मुक्कामी सुद्धा होते। पाहुयात सिया आणि चेतनने लग्नाच्या मंडपातच कसा केला केतनच्या मर्डरचा प्लान। लग्न मंडपातच शिजला मर्डरचा प्लान। सिया चेतन जोधपूरला का गेले? जोधपूरच्या किल्ल्यावर केली मर्डरची रिहर्सल। केतन अग्रवालच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। ज्याच्यासोबत लग्न होणार होतं त्याच तरुणाच्या होणाऱ्या पत्नीनं केलेली हत्या आणि त्या हत्येची पद्धत यावरून प्रत्येकाला धक्का बसलाय। पुण्यातील लोहगडावरून ढकलून देत केतनची हत्या करण्यात आली। मात्र त्याआधी सिया गोयलनं आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हा प्लॅन कसा केला याची धक्कादायक माहिती रोजच्या रोज समोर येऊ लागली आहे। त्यातच आता या हत्येच्या प्लॅनची रिहर्सल कुठं केली गेली याचीही चक्रावून टाकणारी माहिती उघड झाली आहे। त्यानुसार पुण्यातील लोहगडापासून तब्बल 1170 किलोमीटरवर केतनच्या हत्येची रंगीत तालीम करण्यात आली आहे। लोहगडावरील हत्येची रिहर्सल राजस्थानात। डिसेंबर 2025 मध्ये चेतन सियाला घेऊन राजस्थानच्या जोधपूरला गेला। जोधपूर जिल्ह्यातील बिलारा जवळील पळसानी हे चेतनचं मूळ गाव होतं। सिया आणि चेतन एका 5 स्टार हॉटेलात 2 दिवस मुक्कामी होते। जोधपूरच्या मेहरानगडाची पाहणी करत सिया चेतनने लोहगडावर केतनच्या हत्येचा प्लॅन केला। अर्थात लोहगडावरील हत्येची रिहर्सल सिया चेतननं जोधपूरच्या मेहरानगडावर केली। इतकंच नाही तर केतन आणि सियाचं लग्न जिथं होणार होतं त्या जोधपुरातील हॉटेलची पाहणी देखील सिया आणि चेतननं केली होती। त्या हॉटेलमध्ये लग्नासाठी नियोजन कसं आहे याबाबत सिया आणि चेतनने पाहणी केली होती। लग्न मंडपातच मर्डरचा प्लॅन। लग्नासाठी उदयपूरमधील अनंता रिसॉर्ट बुक करण्यात आलं होतं। सियाच्या वडिलांनी 65 रूम, केतनच्या वडिलांनी 155 रूम बुक केल्या होत्या। उदयपूरच्या अनंता रिसॉर्टमध्ये 3 दिवस हा विवाह सोहळा रंगणार होता। हत्येच्या 1 महिना आधी म्हणजेच मे 2026 ला सिया चेतनला घेऊन उदयपूरला गेली। तिथं दोघांनीही लग्नासाठी ठरलेल्या हॉटेलची पाहणी केली। ये शादी उदयपुर में होने वाली थी जो कि 23, 24, 25, 26 को चेकआउट था। उसका एक दिन का एक कपल का 81,000 या 82,000 पर कपल का खर्चा था, जिसमें कि उसमें मेरे 70 रूम्स थे, अगलों के 150, 160 रूम्स थे और इवेंट के साथ खाने के साथ जो भी खर्चा था वो टोटल हार्डली 290 या 3 CR के आसपास था। खरं तर लग्न ठरल्यानंतर होणारे नवरा बायको विवाहस्थळाची पाहणी करतात। इथे मात्र होणारी नवरी आणि तिचा प्रियकर तेही होणाऱ्या नवऱ्याला सोडून हॉटेलची पाहणी करायला गेल्याचं समोर आलंय। त्यामुळे केतनच्या हत्येसाठी सिया आणि चेतननं किती थंड डोक्यानं खतरनाक प्लॅन केला होता हे आता समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।